त्याला म्हणतात सॉईल ट्रीटमेंट. प्रत्येक शेतामध्ये आपण जे पण काम करतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट असतात. त्यातली पहिली असते सॉईल ट्रीटमेंट. सॉईल ट्रीटमेंट म्हणजे मातीची ट्रीटमेंट. माती जी असते त्या मातीचं ज्या पद्धतीने माणसामध्ये आपल्याकडे बघा वात, कफ, पित्त ह्याचं कॉम्बिनेशन असतं, त्याच्यातून आपली एक हेल्थ बनत असते. तसं मातीचं पण असतं. मातीमध्ये पण वेगवेगळे बॅक्टेरियाज, आम्ल, पित्त ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यातून तिची हेल्थ बनत असते. त्यात किती वर्ष ती कशा पद्धतीने मेंटेन केली आहे, तिला आपण कशा पद्धतीने कोणी केमिकल टाकले असतात, काही टाकलेले असतात, त्यामुळे तिचं सगळं संतुलन बिघडलेलं असतं. आणि ज्या पद्धतीने आपलं संतुलन बिघडलं की आपली हेल्थ बिघडते, आपल्याला काम जमत नाही, आपला रिझल्ट येत नाही. तसंच मातीचं संतुलन बिघडलं, त्याचं कॉम्बिनेशन बॅक्टेरिया आणि त्यानंतर त्याचं आम्ल, ॲसिड ह्याचं जर कॉम्बिनेशन बिघडलं तर मग तिला पण हेल्थ मिळत नाही आणि तिचं पण रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे कुठलं पण काम करताना पहिल्यांदा तिला नॉर्मलला आणणं खूप महत्त्वाचं असतं. ज्याच्यासाठी जी ट्रीटमेंट करायला लागते, कुठल्याही शेतीच्या अगोदरची ट्रीटमेंट करायला लागते, त्याला म्हटलं जातं सॉईल ट्रीटमेंट. ती आपण आता करतोय, ती सुद्धा कम्प्लिटली जैविक फॉर्ममध्ये. त्याच्यासाठी आपण इथे 2 वस्तू घेतलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हा जो आहे ह्याला म्हटलं जातं हायड्रेटेड चुना. हा आहे चुना. चुना म्हणजे आपण जो नॉर्मल खाण्यासाठी वापरतो तोच चुना. हा मातीची pH लेवल बॅलन्स करतो. चुना कुठला चुना वापरायचा तर जो खाण्यासाठी वापरतो तो चुन्याचा स्टोन असतो, त्या स्टोनपासून निघालेली पावडर, त्याला म्हटलं जातं हायड्रेटेड चुना. हा चुना कळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही अशी थोडं हे करून बघा आणि हे जर त्याला टेस्ट केला तर तो चरचरीत लागतो, तिखट लागतो. सो दिस इज द ओरिजिनल चुना. तर ह्या चुन्याला आपल्याला 2 भाग चुना आणि 1 भाग नीम पावडर. नीम पावडर म्हणजे कडुलिंबाच्या ज्या निंबोळ्या असतात त्या निंबोळ्यांपासून जेव्हा तेल काढलं जातं त्याचा जो उरलेला पार्ट असतो कोंडा, त्याला म्हटलं तर नीमखली. ही नीमखली आहे. आपण 2 भाग चुना घेतलाय, 1 भाग नीम पावडर, हे आपल्याला मिक्स करायचं आहे. नीम पावडर ही अत्यंत औषधी असते, गुणकारी असते आणि मातीमध्ये कुठल्याही प्रकारचे जे फंगल इन्फेक्शन्स किंवा फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीजन्य जे चॅलेंजेस असतात, आपण हे 3 टाकले, ते चॅलेंजेस सॉल्व्ह करण्यासाठी नीम पावडर ही अतिशय उत्कृष्ट रामबाण उपाय असते. त्यामुळे तुमच्याकडे नीम पावडर असणं अत्यंत गरजेचं आहे. ही नीम पावडर आपण मिक्स करतोय. ही कडुलिंबाच्या ज्या निंबोळ्या असतात त्याचं तेल काढल्यानंतर उरलेला जो कोंडा असतो त्याला खली असं म्हटलं जातं. खळी 5 टाकले ना. त्याची ही पावडर आहे. मार्केटमध्ये नीम केक मिळतो किंवा नीम पावडर पण उपलब्ध होते. पण बाकीचं कुठलंही काही यूज न करता नीम पावडर घ्यायची आहे. 2 भाग चुना, 1 भाग नीम पावडर. साधारणतः 1 एकरला 100 किलो चुना आणि 50 किलो नीम पावडर आपल्याला मिक्स करायची असते. ती प्रॉपर मिक्स करायची. ती मिक्स करून झाल्यानंतर तिला सकाळच्या 6 ते 7 किंवा संध्याकाळचा 5 ते 6 या वेळामध्ये पूर्ण शेतामध्ये आपल्याला तिला भुरकायची आणि ती भुरकल्यानंतर तिला रोटावेटरने मिक्स करायचं आहे जमिनीमध्ये आणि 5 ते 7 दिवस सोडून द्यायचं. बस तेवढंच करायचं आहे आपल्याला. त्याच्यातून काय होतं की मातीचं कॅल्शियम लेवल, pH लेवल बॅलन्स होतं आणि नीम पावडरमुळे त्याच्यामध्ये असलेले कुठले पण बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन जे असतात ते निघून जातात आणि जे मित्र जीवाणू असतात ज्याच्यामुळे शेती वाढणार आहे त्यांची संख्या वाढते आणि कुठल्याही प्रकारचे जे इन्फेक्शियस असतात त्याची संख्या कमी होते. तर बघूया आपण.